म्हणतात ना, देवाचा जेव्हा सांगावं येतो तेव्हा आपल्याला जायलाच लागतं. तर विषय आज आहे येराडचा. विषय काय झाला, रोजच्यागत साईटवर निघालेलो. तर म्हणलं काम बिम करायचं, निघालोच पाटणच्या तिकडं. तर लागल्या ओढीने येराडच नाही यायचं. ठीक आहे म्हणलं चला. मग आपल्याकडं होती ही लॉर्ड स्प्लेंडर. सुट्टीच नाही, बिंगरी गेलेली गाडीची, एकदम वातावरण एकदम टाईट होतं. आणि कसं आहे भावानो, जसं आपण पोटासाठी पळत असतो तसंच काही लोकही पोटासाठी पळतात. त्याचंच हे उदाहरण. कसं एवढ्या निसर्गरम्य वातावरणात ही माणसं पोटासाठी धडपडतात. आता जाऊ दे, ती खाते ती चमचमीत, त्याविषयी वेगळा आहे. आलो मशीनपाशी. प्रॉब्लेम काय आहे बघितला तर कळलं. प्रॉब्लेमच्या मुळाशी पोचलो. काम केलं, निघालो माघारी. पण निघता मी पाटणमधनं पुढं निघून गेलो. देवाला जायचं विसरलं. पण ते म्हणतात का नाही, देव बोलतो तेव्हा जायला लागतं. माझाच बॉक्स मागं राहिल्यामुळं मला डबल यायला लागलं. आता म्हटलं देवानं बोलले, केलंच पाहिजे. आलो येराडला. तर गेलो, पाया बिया पडलो. आणि मी इतके दिवस येतोय पण असा नजारा मला आज ताब्यात बघायला भेटला नाही. शांत दर्शन घेतलं. पण ही रस्त्याची कामं बघताना मला असं वाटतंय की नक्की आपली प्रगती चालली आहे का, काही झाडबिड तोडून अधोगती चालली आहे. जाऊ द्या, आलो पण आपल्या मागची लढतर संपन्न, फोक्स तुटला. तिथनं पुढं आलो, शांत ठिकाणी बसलो, जेवण केलं. जसं आपण खात असतो तसंच जनावरांनाही आजारी